नमस्कार मित्रांनो, नशिबान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता गौतमी आघाटे आहे तर ते उर्वशी ताई यांना स्टेजवर बोलवतात आणि उर्वशी ताई यांच्यासाठी आता सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा असे ते सर्वांना सांगतात। आता उर्वशी स्टेजवर अगदी खुश होत येत असते आणि आता सर्वजण टाळ्या वाजवतात आणि उर्वशीचं स्वागत केले जाते। जेव्हा आता स्टेजवर आल्यानंतर उर्वशी सर्वांकडे बघून हसत असते तर तेव्हा कुठे आता आपली गिरिजा आहे तर तिचा तो चेहरा पाहते आणि आता उर्वशीचा चेहरा बघितल्यानंतर आता गिरिजाला सगळ्या क्षणाची आठवण होते, कारण मोनूच्या अंगावर गाडीने चिखल उडवणारी हीच बाई होती आणि आता तिने आपल्याला मोनूच्या अंगावर जे पैसे फेकलेस, आता दत्तूची सुद्धा जी काही अवस्था तिने केली होती, दत्तूच्या सांगण्यावरून आता तिचं जे बोलणं दत्तूने सांगितले होते ते प्रत्येक बोलणं आता गिरिजाला आठवते आणि आपल्या मोनू आणि आपल्या बाची अवस्था करणारी हीच ती बाई आहे हे गिरिजाच्या लक्षात येते। आता गिरिजा विशाखाला म्हणते की अगं ही तीच बाई आहे, तर विशाखा विचारते की कोण, तर आता गिरिजा म्हणते की अगं बाबांना चिखलात लोळवणारी। विशाखा म्हणते की काय ही ती बाई आहे? विशाखा म्हणते की अगं मग असल्या बायकांच्या जो काही सत्कार आहे तर त्या ह्या बाईच्या हातातून करणार आहेत का? कशाला हा सत्कार नाही झालेला तो चांगला राहील? तर गिरिजा म्हणते की जाऊन दे, अगं आपल्याला काय करायचं आहे। त्यानंतर आता गौतमी आघाटे आहे तर त्या अनाउन्स करून म्हणतात की चला आता मात्र मी स्वागत करते की जे तुळजापूर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहे आणि भावी आमदार ते म्हणजे नागेश्वर घोरपडे यांचं, त्यांच्यामुळे हा सोहळा आहे तर दरवर्षी आपण तो करू शकतो, त्यामुळे मात्र मी त्यांना विनंती करते की त्यांनी सुद्धा स्टेजवर यावे म्हणून आणि जोरदार टाळ्यामध्ये आता त्यांचं सुद्धा स्वागत व्हायला हवे असं जेव्हा म्हणतात तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात। तेव्हा आता नागेश्वर मात्र स्टेजवर येतो आणि सगळ्यांना आता म्हणतो की बास बास बास। आपले हात जेव्हा तो वर करतो तेव्हा त्याच्या हातातील ब्रेसलेटचं जे घुंगरू आहे तर ते घुंगरू वाजत असते। आता ते घुंगरू वाजल्यानंतर गिरिजाला आपल्या लहानपणची पुन्हा त्या भूतकाळातील घटनेची आठवण होते। तिच्या आईबाबांना जेव्हा हा मारत होता तेव्हा गिरिजाने लहानपणी त्याचा हात धरलेला असतो आणि त्याच्या हातातील हे घुंगरू, आता गिरिजाला मात्र तो सगळा प्रकार आठवतो। गिरिजाला आता चक्कर यायला सुरुवात होते, गिरिजा पडणार तोच लगेच तिला विशाखा धरते आणि आता गिरिजा डोळे उघडते तर विशाखा विचारते की काय ग काय होतंय? तेव्हा आता गिरिजा विचारते की विशाखा अगं तो आवाज आहे ना, तो आवाज मला ऐकू आला तर लहानपणापासून मला हे असे होते। तेव्हा आता विशाखा विचारते की अगं कसला आवाज? तेव्हा गिरिजा पुन्हा नागोबाच्या हाताकडे बघते, त्याच्या हातातील ते ब्रेसलेटचं घुंगरू आहे तर ते पुन्हा वाजत असते। त्यानंतर मात्र गिरिजा बघतच असते तर आता गौतमी आघाटे आहे तर ते आता सर्वांना अनाउन्स करून म्हणतात की हे बघा आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहे आणि ज्या आपल्या उर्वशी ताई त्यांना सुद्धा मी कृपया स्थानाबद्ध होण्याची विनंती करते। तेव्हा मात्र आता उर्वशी आणि नागेश्वर हे दोघंही आपल्या खुर्चीवर जाऊन बसतात स्टेजवर। तेव्हा आता गौतमी आता म्हणतात की हे बघा चला आता मात्र या वर्षीच्या ज्या काही वीरांगना आहे तर त्यांचा आपण सत्कार करणार आहोत, त्यांना एक एक करून मी स्टेजवर बोलावते। त्यापैकी ज्या काही सुवासिनी आहे तर त्यांची उर्वशीताई ओटी भरतील आणि ज्या कुमारिका आहे तर त्यांची साडी आणि त्यांना श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला जाईल आणि यापैकी आपली पहिली जी काही वीरांगना आहे तर तिचं नाव आहे अंकिता सानू। तेव्हा सर्वजण आता या महिलाला टाळ्या वाजवतात। अंकिता आता स्टेजवर येते तेव्हा मात्र आता गौतमी आहे आघाटे तर ते अंकिता बद्दल सर्व काही सांगत असतात की तिने अत्यंत धाडसाने मात्र काय काय केलेलं आहे, तिचं कौतुक आता होत असतं। तेव्हा मात्र आता नागेश्वर हळूच आपल्या उर्वशीला म्हणतो की दीदी हे बघ, या कार्यक्रमापासून आपल्या प्रचाराचा नारळ फुटला असं समजायचं। तेव्हा आता उर्वशी म्हणते की दादासाहेब अहो तुमच्या प्रचाराची सुरुवात तर आपण यापेक्षा सुद्धा जास्त दणक्यात करणार आहोत। तर नागेश्वर म्हणतो की तुमच्या महिला मंडळाच्या ह्या सगळ्या बायकांना कामाला लावा प्रचाराच्या। तेव्हा उर्वशी म्हणते की म्हणजे काय, तुळजापूर मधील सगळ्या बायकांची मतं ही तुम्हालाच असतील? तेव्हा नागेश्वर हसून म्हणतो की विषय आहे का? त्यानंतर आता लगेच आपल्या गौतमी आघाटे आहे तर त्या उर्वशीताई आणि नागेश्वर यांना विनंती करतात त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते अंकिता सानप हिचा सत्कार करावा। तेव्हा नागेश्वर आता अंकिताला भेटवस्तू देतात आणि उर्वशीला ओटी भरायला सांगतात। त्यानंतर आता एक एक करून अशा अनेक महिला स्टेजवर येतात ज्यांचे हे अगदी ह्या वीरांगणामध्ये नाव आहे तर त्यांचा सत्कार करून मात्र त्यांना भेटवस्तू देऊन आता त्यांची ओटी भरली जाते आणि उर्वशी त्यांच्या पाय सुद्धा पडत असते। चक्क सर्वजण टाळ्यांचा वर्षाव करत असतात आणि शेवटी मात्र आता गौतमी ताई आहे तर ते आता नाव घेतात की आपली 9वी जी काही वीरांगना आहे गिरिजा लोखंडे। आता गिरिजा लोखंडे म्हणल्यानंतर आता गिरिजाला तर अगदी सुखद धक्काच बसतो, कारण जे काही तिने अनुभवले नाही आज तिचंच नाव तेथे येते आणि आता विशाखाला तर खूप आनंद होतो, परंतु उर्वशी आता बघतच असते। आता गिरिजा लोखंडे म्हटल्यानंतर उर्वशीला आठवते, कारण जेव्हा रुद्रला पोलिसांनी पकडून नेलेले असते तर त्यावेळेस मात्र तिने पोलिसांना विचारलेलं असतं की
कंप्लेंट कोणी केली. त्यावेळेस गिरिजा लोखंडे या इन्स्पेक्टरने तिचं नाव घेतलेलं असतं आणि उर्वशी आता आपल्या मनात म्हणते की रुद्रविषयी कंप्लेंट करणारी मुलगी तर हीच नसेल ना. तेव्हा विशाखाला इतका आनंद होतो. विशाखा आता हळूच गिरिजाला म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन्स गिरिजा लोखंडे, तुमने तो नाव रोशन कर दिया. गिरिजा हळूच म्हणते की विशाखा अगं तू काय म्हणतेस, मी कुठे काय केले. तेव्हा आता गौतमी सांगायला सुरुवात करते तिच्या कौतुकाबद्दल. कारण गिरिजा लोखंडे ही ज्या साडीच्या दुकानात काम करत होती तर तेथे चेंजिंग रूममध्ये चोरून फोटो काढणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या माणसाला म्हणजे त्या मॅनेजरला पकडून दिले. आता रुद्र मात्र अगदी खोशून टाळ्या वाजवत असतो कारण गिरिजाचं नाव मात्र रुद्रने सुचवलेलं असतं. तेव्हा आता नागेश्वर लगेच म्हणतो की वा वा वा, म्हणजे जोरदार तर टाळ्या झाल्याच पाहिजे. तेव्हा आता शंतनू लगेच रुद्रला विचारतो की अरे भाऊ तुला तर माहितीच होतं. तेव्हा रुद्र म्हणतो की काय. तेव्हा शंतनू म्हणतो की अरे गिरिजा. तर रुद्र म्हणतो की अरे छे छे, मला नव्हतं माहिती. तेव्हा आता गौतमी ताई पुढे म्हणतात की हे बघा गिरिजाच्या ह्या कृतीमुळे म्हणजे तिच्या ह्या अगदी पकडून दिलेल्या त्या माणसाबद्दल जे काही आता आपल्या बायकांची अब्रू जात होती आणि जो काही विकृती पद्धतीने त्यांचे फोटो काढत होता तर तुळजापूरमधील प्रत्येक बायकांची अब्रू मात्र गिरिजामुळे वाचली. त्यामुळे आज मात्र तिचा कौतुक सोहळा इथे होत आहे. गिरिजा अजूनपर्यंत स्टेजवर काही येत नसते. शंतनू रुद्रला विचारतो की अरे ती गिरिजा अजूनपर्यंत स्टेजवर का येत नाही. सर्वजण आता गिरिजाची वाट स्टेजवर येण्याची पाहत असतात. रुद्र आता त्याला म्हणतो की अरे मला कसं माहिती असणार श्रीमंत, अरे ती स्टेजवर का जात नाही. तेव्हा आता शंतनू म्हणतो की अरे सॉरी पण तिने तर जायला हवे, परंतु मला काही माहिती की ती जात नाही. त्यानंतर मात्र विशाखा गिरिजाला म्हणत असते की अगं जा ना तू स्टेजवर. तेव्हा गिरिजा म्हणत असते की हे बघ विशाखा, मी तुला सांगून ठेवते, मी त्या बाईच्या हातून काही सत्कार वगैरे करून घेणार नाही. तेव्हा विशाखा म्हणते की अगं असं काय करतेस गिरिजा तू, अगं हीच ती खरी वेळ आहे त्या बाईला दाखवून देण्याची. शेवटी तिला सत्यापुढे झुकावे तर लागेलच. अगं हीच वेळ आहे तिचा माज खेचून काढण्याची. तेव्हा आता गिरिजा म्हणते की विशाखा हे बघ काही गरज नाही, तू गप्प बस. तेव्हा आता गौतमी आगाटे पुन्हा गिरिजा लोखंडेला स्टेजवर येण्यासाठी सांगतात. तेव्हा गिरिजा काही आता स्टेजवर यायला तयार नसते. शेवटी आता उर्वशीचं लक्ष जाते. विशाखा आता शेवटी तिला उभंच करते. तेव्हा मात्र आता गिरिजा उभी राहते. तेव्हा आता उर्वशीला ते क्षण आठवतात जेव्हा मूळच्या अंगावर जो काही चिखल उर्वशीने उडवलेला असतो आणि त्याचा बदला मात्र आता गिरिजाने घेतलेला असतो. तिने सुद्धा आता गिरिजाच्या अंगावर चिखल उडवलेला असतो. हे सर्व काही क्षण आता गिरिजाला म्हणजे उर्वशीला आठवतात आणि अगदी आपल्या पर्समधून पैसे काढून तिच्या हातात सुद्धा टेकवलेले असतात आणि एक चांगली वॉशिंग पावडर आणून तुमचे हे कपडे साफ करून घेण्यासाठी सुद्धा गिरिजाने तिला अगदी सांगितलेलं असतं. अगदी कपड्यावरचे डाग सुद्धा आणि जमलं तर डोक्यातले जे काही घाणेरडे विचार आहे तर ते सुद्धा धुवून टाका, हे आता उर्वशीला आठवत असते. गिरिजा आता रागाने उर्वशीकडे बघत असते. सर्वजण आता गिरिजासाठी टाळ्या वाजवत असतात. नागेश्वर मात्र खुश होऊन टाळ्या वाजवतो आणि रुद्र सुद्धा, परंतु उर्वशी रागाने आता गिरिजाकडे बघतच असते. तेव्हा आता उर्वशी आता बघतच असते तर गिरिजा स्टेजवर येते. तर नागेश्वर म्हणतो की अभिनंदन तुमचं, कारण तुम्ही खूप मोठ्या धाडसाचं काम केलेलं आहे. तर म्हणजे हे बघा तुमच्यासारख्या मुलींची गरज फक्त तुळजापूरला नाही तर अख्ख्या देशाला आहे, त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तेव्हा आता सर्वजण गिरिजासाठी टाळ्या वाजवतात. तर नागेश्वर आता ते बक्षीस आहे तर ते गिरिजाला देण्यासाठी हात पुढे करतो. गिरिजा मात्र त्याच्या हातातील ते ब्रेसलेट बघते आणि ते बक्षीस आता तो गिरिजाच्या हातात देऊन तिला मात्र अगदी हात जोडून म्हणतो की खरंच कौतुक केलं पाहिजे तुमचं. गिरिजा सारखी त्याच्याकडे पाहत असते आणि तेवढ्यात मात्र लाईट जाते. सर्वजण म्हणतात की लाईट कशी गेली. नागेश्वर सुद्धा म्हणतो की लाईट कशी गेली, जाऊन कोणीतरी बघा की लाईट कशी गेली म्हणून. तेव्हा रुद्र आता शंतनूला म्हणतो की अरे लाईट कशी गेली असेल, चल बरं आपण जाऊन बघूयात. म्हणून दोघे आता बाहेर जातात. तेवढ्यात मात्र समोर जेव्हा नागेश्वर गिरिजाकडे बघतो तेव्हा मात्र आता गिरिजाच्या मागे अगदी देवी आईचं रूप मात्र ह्या नागेश्वरला दिसते. हातामध्ये अगदी कुऱ्हाडी भाले वगैरे अगदी नागेश्वरला मारण्यासाठी देवी आई तेथे प्रकट झालेली असते. तेव्हा नागेश्वर आता खूप घाबरतो आणि घाबरत तो मागे येत असतो आणि तेवढ्यात आता टेबलवर जो हात ठेवतो तर हातामध्ये मात्र जोरात खिळा घुसतो. हातातून रक्त येत असते आणि त्या क्षणी आता नागेश्वर खाली पडतो, ते पण गिरिजाच्या पायाशी. नागेश्वरला पूर्णपणे घाम भरलेला असतो. इतका घाबरत तो अगदी घामाघूम झालेला असतो. सारखा तो आता गिरिजाकडे आणि त्या देवीच्या रूपाकडे पाहत असतो. तेवढ्यात मात्र आता लाईट येते आणि नागेश्वर हा गिरिजाच्या पायावर हात ठेवून अगदी पडलेला असतो. सारखा तो गिरिजाकडे बघतो. गिरिजा आता खाली बघते तर काय नागेश्वर तिच्या पायावर हात ठेवून अगदी झोपलेला आहे. तेव्हा आता गिरिजा म्हणते की आहो तुम्ही उठा. उर्वशी बघते तर काय दादासाहेब. तेव्हा मात्र आता शेवटी गिरिजा म्हणते की उठा. नागेश्वर उठून उभा राहतो. सर्वत्र एक प्रकारचा गोंधळ निर्माण होतो. नक्की काय झाले असेल. तेव्हा आता
जेव्हा गिरिजा बघते तर काय नागेश्वरच्या हाताला लागलेले असते आणि त्यातून रक्त येत असते। तेव्हा मात्र आता गिरिजा म्हणते की अरे देवा, तुमच्या हातातून केवढं रक्त येते। उर्वशी धावतच आता नागेश्वर जवळ येते। दादा, अरे काय झाले हाताला? आता नागेश्वर मात्र अगदी आश्चर्याने अगदी घाबरतच गिरिजाकडे सारखा बघत असतो। तेव्हा मात्र आता उर्वशी ओरडते की कोणीतरी फर्स्ट एड बॉक्स घेऊन या। नागेश्वर म्हणतो की दीदी, अगं काही झालेलं नाही, थोडीशी जखम आहे, कशाला ते फर्स्ट एड बॉक्स वगैरे। आणि आपल्या खिशातून रुमाल काढून ते रक्त पुसून काढतो आणि म्हणतो की हे बघा झाले, तुम्ही सत्काराचं बघा, त्यांचा सत्कार करा, जा पुढे। तेव्हा आता उर्वशी रागात बघतच गिरिजा समोर येते आणि गिरिजाला विचारते की दादासाहेबांना काय केलंस तू? मुद्दामून केलंस ना सगळं? तेव्हा आता गिरिजा म्हणते की मुद्दाम मी केलं की तुम्ही केलं? तुम्ही तर आमच्या घरी आलात आणि घरी येऊन काय केलं तर चिखलात लोळवलं माझ्या वडिलांना। अहो, काहीतरी वाटायला पाहिजे होतं तुम्हाला, तुम्ही ना। तेव्हा आता उर्वशी रागाने म्हणते की बास कर आणि लायकीत राहायचं। तेव्हा आता नागेश्वर हे सर्व पाहत असतो आणि तो आता उर्वशीला म्हणतो की दीदी बास करा, तुमच्या दोघीमध्ये जे काही झालं असेल ते नंतर बघा, अगोदर जे काही माणसं समोर आहे त्याकडे लक्ष द्या, सर्वजण तुमच्याकडे बघतात। आणि शेवटी नागेश्वर आता सत्कार करण्यासाठी जे काही आता साडी श्रीफळ आहे तर ते आपल्या हातात घेतो आणि मी देतो असे म्हणतो आणि उर्वशीला म्हणतो की हे बघा दीदी, पटकन सत्कार करा। परंतु उर्वशी मात्र काही हातात घ्यायला तयार नसते, ती सारखी गिरिजाकडे रागाने पाहत असते। तेव्हा नागेश्वर पुन्हा म्हणतो की दीदी, तुम्ही बघत काय बसलात, घ्या, अहो सत्कार करा त्यांचा। आता सर्वजण गिरिजा आणि उर्वशी या दोघांकडे पाहत असतात तर नागेश्वर पुन्हा उर्वशीला म्हणतो की दीदी, अहो घ्या, त्यांचा सत्कार करा। शेवटी आता उर्वशी आता ती हातामध्ये साडी आणि श्रीफळ घेते आणि गिरिजाच्या त्या बॉक्सवर ठेवते आणि आता सर्वजण टाळ्या वाजवतात। तर आता उर्वशी रागाने गिरिजासमोर हात जोडते आणि रागानेच बघत असते तर गिरिजा बिचारी आपली आता खाली आपल्या जागी येऊन बसते। तेव्हा सर्वजण पुन्हा टाळ्या वाजवतात। त्यानंतर आता नागेश्वर सर्वांसमोर हात जोडतो आणि म्हणतो की हे बघा, दरवर्षीप्रमाणे मात्र आता हे नवदुर्गांचं स्वागत सत्कार आहे तर तो मात्र अगदी थाटामाटात आणि धूमधडाक्यात झालेला आहे। तर वर्षी सुद्धा अगदी याच धुमधडाक्यात हा कार्यक्रम साजरा होणार आहे, त्यामुळे पुढच्या वर्षी मात्र आपण नक्की भेटूया। आता मात्र आम्हाला एका कार्यक्रमाला जायचं आहे, त्यासाठी आम्हाला रजा द्या, लवकर पोहोचायचं आहे तिकडे। जय तुळजाभवानी, जय हिंद, जय महाराष्ट्र असे बोलून तो आता हात जोडत हे सर्व म्हणतो। गिरिजा मात्र रागाने त्यांच्याकडे बघत असते आणि उर्वशी रागाने गिरिजाकडे बघत तेथून जात असते तर गिरिजा सुद्धा तिच्याकडे रागानेच पाहत असते। त्यानंतर मात्र आता नागेश्वर आणि उर्वशी तेथून निघून जातात। तर आता गौतमी आगाटे आहे तर त्या म्हणतात की चला, आता हा नवदुर्गाचा जो सत्कार होता तर तो झाला, आता हा कार्यक्रम येथेच संपलेला आहे असं मी घोषित करते। तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल खरंच मी तुमची खूप आभारी आहे, नमस्कार असे बोलून आता कार्यक्रम शेवटी संपतो। सर्वजण टाळ्या वाजवतात। त्यानंतर आता रुद्र आणि शंतनू आहे तर ते दोघे बाजूला बोलायला येतात। शंतनू रुद्रला चिडवतो आणि म्हणतो की काय, अरे भाऊ, मी म्हटलं होतं ना, शेवटी आलीच ना ती। दोघे आता बाहेर लाईट का गेली हे बघण्यासाठी गेलेले असतात आणि आत येतात। तेव्हा आता रुद्र हा शंतनूचा कान पकडतो आणि म्हणतो की अरे सगळं काही मी केले आणि श्रेय मात्र तू घेणार का? आणि समोर बघतो तर काय, आता गिरिजा आणि विशाखा एकमेकींशी गप्पा करत असतात। तेव्हा आता रुद्रच्या लक्षात येते की म्हणजे गिरिजाचा सत्कार झाला सुद्धा आणि ही संधी आपली मिस झाली तर। तेव्हा शंतनू म्हणतो की अरे याला काय म्हणतात तुला माहिती आहे का, याच्यासाठी केला होता खूप हट्टहास, सगळ्यांसमोर झालं आमचा शेवटी हस। तेव्हा आता रुद्र म्हणतो की हे बघ, जास्त बोलू नकोस। त्यानंतर आता गिरिजा ही साडी आणि श्रीफळ विशाखाला विचारते की अगं न्यायचं कसं? तर विशाखा म्हणते की अगं माझ्याकडे सुद्धा एक पिशवी आहे, ती पिशवी मी तुला देते, त्यामध्ये तू भर आणि घेऊन जा। आणि तेवढ्यात आता गौतमी ताई तेथे येतात आणि म्हणतात की गिरिजा, तर गिरिजा खुश होत त्यांना नमस्कार करते आणि गौतमी ताई आघाटे सुद्धा तिला नमस्कार करतात। तेव्हा आता गौतमी ताई गिरिजाला म्हणतात की अगं तुझं खूप कौतुक ऐकलेलं आहे बरं, अगं तू बायकांचे चोरून फोटो काढणाऱ्या आणि त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या माणसाला तू पकडून दिलं, खरंच तू खूप मोठं धाडस दाखवलं। तेव्हा आता गिरिजा विचारते की थँक्यू, परंतु मला एक गोष्ट सांगा बरं, तुम्हाला हे सगळं कळले कसे, म्हणजे माझं नाव कोणी सुचवले बरं? तेव्हा आता लगेच गौतमी ताई म्हणतात की अगं स्पेशल आता तुझ्यासाठी हे सरप्राईज होतं, खुद्द रुद्रप्रताप घोरपडे यांच्याकडून। तेव्हा आता रुद्रप्रताप असं म्हटल्यानंतर आता गिरिजाला जेव्हा तिचा केक हा रुद्रप्रतापने तिला दिलेला असतो आणि तिने आता त्या केक शॉपीमध्ये फोन करून विचारलेलं असतं, तेव्हा सुद्धा आता तेथे तिला नाव सांगण्यात आले होते, रुद्रप्रताप घोरपडे यांनी हा केक नेला होता ते। आणि जेव्हा आगीतून आता गिरिजाला वाचवलेलं असतं तर तेव्हा सुद्धा आता एका दुकानावर माणसाने सांगितलेलं असतं, रुद्रप्रताप घोरपडे जर त्यावेळेस तेथे आले नसते तर त्यांनी तुमच्या भावाला आणि तुम्हाला कसं वाचवलं असतं, त्यांनीच तुम्हाला दोघांना वाचवले।
ते पण आगीतून। तेव्हा आता गिरिजा हे सर्व आता तिला आठवल्यानंतर गौतमी आगाटे यांना विचारते, हे बघा रुद्र प्रताप घोरपडे हे नाव मी अगोदर सुद्धा ऐकलं होतं, त्यामुळे मला सांगताल की हे रुद्र प्रताप कोण आहे ते? तेव्हा आता गौतमी विचारते की म्हणजे तू अजूनपर्यंत त्यांना नाही भेटली का? गिरिजा म्हणते की नाही हो, आता रुद्र आणि शंतनू हे सर्व बघत असतात आणि ऐकत सुद्धा असतात। तेव्हा मात्र आता गौतमी तिकडे बोट दाखवते की हे बघते तिकडे। तर आता रुद्र आणि शंतनू लगेच तेथून निघून जातात। तर आता गिरिजा विचारते की कुठे? तेव्हा गौतमी म्हणते की असं वाटतं की ते गेले वाटतं। तेव्हा गिरिजा म्हणते की ताई हे बघा मी त्यांना भेटून येते, त्यांना थँक्यू तरी म्हणते आणि रुद्र आता लगेच मागून येतो। तोपर्यंत आता गिरिजा त्याला बघतच असते। तेव्हा आता रुद्र मुद्दाम तिच्या समोर येतो आणि सॉरी सॉरी असं करतो। गिरिजा त्याला पाहते आणि म्हणते की तुम्ही? रुद्र मुद्दाम म्हणतो की तुम्ही? गिरिजा विचारते की तुम्ही सुद्धा कार्यक्रमाला आला होतात का? आणि आता हा श्रीमंत म्हणजे श्रीमंत पुढे येतो आणि आता त्याला बघून गिरिजा म्हणते की अरे श्रीमंत दादा तू सुद्धा? अरे मी तर तुला बघितलंच नव्हतं। तर रुद्र म्हणतो की आम्ही तुम्हाला बघितलं होतं, म्हणजे तुम्हाला पुरस्कार घेताना। आणि आज लगेच आता तिच्या हातामध्ये हात देण्यासाठी हात पुढे करतो आणि अभिनंदन असे खुश होत म्हणतो। तेव्हा मात्र आता गिरिजा म्हणजे अगदी खुश होत म्हणते की थँक्यू प्रभास। तेव्हा मात्र आता रुद्र काही गिरिजाचा हात सोडत नसतो, सारखा तो तिच्याकडे बघतच असतो। आता श्रीमंत हे सर्व पाहत असतो। गिरिजाला आता अगदी हसू येत असते, ती रुद्रकडे बघून हसत असते। रुद्र पूर्णपणे तिच्याकडे पाहता पाहता हरून गेलेला असतो। श्रीमंत त्याला म्हणतो की अरे भाऊ। तेव्हा कुठे रुद्र भानावर येतो आणि गिरिजाच्या हातातील हात लगेच सोडतो। तेव्हा आता रुद्र त्याला हळूच चिडवतो की अरे प्रभास, तुम्हाला प्रभास म्हण। श्रीमंत आता हसतो आणि म्हणतो की हो हो अरे प्रभास। तेव्हा मात्र आता गिरिजा खुश होत म्हणते की तुम्हाला माहिती आहे का येथे माझं नाव कोणी सुचवलं? रुद्र मुद्दाम विचारतो की कोणी? तेव्हा आता गिरिजा म्हणते की रुद्र प्रताप म्हणून कोणीतरी आहे। तेव्हा आता रुद्र मुद्दाम म्हणतो की वा वा वा। तर गिरिजा विचारते की तुम्ही त्यांना ओळखतात का? रुद्र म्हणतो मी त्यांना ओळखत नाही, परंतु ते मनाने खूप मोठे आहेत असं मी ऐकलेलं आहे। तर गिरिजा म्हणते की हो का? अहो मग मला त्यांना भेटायचं आहे तर? तेव्हा आता श्रीमंत म्हणतो की अरे अगं तू भेटली आहेस त्याला। रुद्र लगेच आता याला धक्का देतो। तेव्हा आता श्रीमंताच्या लक्षात येते आणि तो गिरिजाला पुन्हा म्हणतो की अगं तू कधीतरी त्यांना भेटशील असे मला म्हणायचं आहे। तर रुद्र सुद्धा खुश होऊन म्हणतो की हो भेटशील कधीतरी तू त्यांना। त्यानंतर आता इकडे वासंती आहे, तर ती प्रभासला गोळ्या औषध देत असते आणि म्हणते की हे बघा मी पाणी घेऊन येते, परंतु मला माहिती आहे की त्या खोलीच्या बाहेर पडल्यानंतर तुम्हाला खूप बरं वाटतं, पण काय करणार अहो रोज ना रोज घरात कोणीतरी असतेच आणि आता तुम्हाला बाहेर पडल्यानंतर बरं वाटत असेल ते बघूनच मला खरंच आनंद झालेला आहे। तर पटकन बरे व्हा। आणि तेवढ्यात आता वासंती पाणी घेऊन येते, तोपर्यंत तेथे प्रभास दादा त्या खुर्चीवर नसतो। तेव्हा आता वासंतीला धक्का बसतो, ती म्हणते की प्रभास दादा तुम्ही कुठे गेलात? तेव्हा आता वासंती अगदी घाबरूनच आवाज येते की प्रभास दादा प्रभास दादा। आणि तेवढ्यात आता प्रभास तेथे खांबामागे लपलेला असतो आणि तो अक्का म्हणून आता वासंतीला आवाज देतो आणि तिच्या समोर येऊन अगदी ताटकनी उभा राहतो। तेव्हा आता वासंती म्हणते की प्रभास दादा तुम्ही? तर प्रभास दादा म्हणतो की हो अक्का, सगळे काही तुझे उपकार। तेव्हा आता वासंती विचारते की दादा अहो तुम्ही बोलायला सुद्धा लागलात का? तेव्हा आता प्रभास म्हणतो की अगोदर पासून, फक्त संधी मला आत्ता मिळाली। तेव्हा आता वासंती म्हणते की हे बघा आत्ता? तर आता प्रभास दादा म्हणत असतो की हे बघ अक्का, तुम्हाला जेव्हा सांगितलं उर्वशीने दिलेलं औषध घ्यायचे नाही म्हणून, तेव्हापासून आता मी तिचे हे औषध न घेता फक्त तू दिलेले औषध घेत होतो आणि लगेच आता त्या गोळ्या घेतो आणि पाणी पितो। तेव्हा आता वासंती खुश होत म्हणते की दादा अरे तुम्हाला असं बरं होऊन बघून मला खरंच खूप आनंद झालेला आहे, मी काय सांगू तो आनंद मला काय झालेला आहे तो। तेव्हा आता प्रभास दादा म्हणतो की हे बघ अक्का, तो आनंद आहे ना तो आनंद आपण नंतर साजरा करू, मी अगोदरच तुम्हाला म्हटले की आपल्याकडे वेळ नाही म्हणून, आणि हे बघ आता मात्र मला गेलं पाहिजे। तेव्हा वासंती विचारते की म्हणजे कुठे जायचं तुम्हाला? तर आता प्रभास दादा म्हणतो की अगं अक्का तू असं काय करते? हे बघ अगं या घराची खरी मालकीन आहे, तिला इथे आणायचं आणि ह्या लांडग्यांना मात्र घराच्या बाहेर काढायचं। तेव्हा आता वासंती विचारते की म्हणजे दादा तुम्ही आत्ता घराच्या बाहेर जाणार का? तेव्हा आता प्रभास दादा म्हणतो की नाही ग आत्ता नाही जाणार, परंतु त्या अगोदर तू एक काम कर, उद्या रात्री मात्र तू ह्या दाराची कडी आहे तर ती उघडी करून ठेव, बाहेर जाऊन आता शेवटी त्या पोरीला आणेल म्हणजे आणेलच। तेव्हा वासंती म्हणते की मुलगी? प्रभास दादा म्हणतो की हो हो मुलगी। वासंती विचारते की ती सापडेल का? तर प्रभास दादा म्हणतो की हो सापडेल। आणि तेवढ्यात आता दरवाजा वाजतो, उर्वशी आणि नागेश्वर लगेच दरवाजा उघडून आत येतात। वासंती आणि प्रभास दादा खूप घाबरतात। तर आता उर्वशी तळतळ करतच येत असते की तिची चांगलीच लायकी दाखवायची होती आणि समोर जे काही आहे ते बघून आता उर्वशी आणि नागेश्वर एकमेकांकडे बघत असतात, तर वासंती त्यांच्याकडे। तेव्हा आता प्रभास दादा बद्दल यांना काही कळले असेल का? तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता जे काही मंतरलेलं पाणी आहे तर एका अगदी घटामध्ये भरले जाते।
तेव्हा आता गुरुजी नागेश्वरला म्हणतात की आज हे मंतरलेलं पाणी आहे ते एका रात्रीत जर गढूळ झाले तर मात्र धोक्याची घंटा ही वाजली असं समजा. तेव्हा मात्र आता उर्वशी साड्यांच्या दुकानात येते तर गिरिजा तिला बघून म्हणते की तुम्ही, तर उर्वशी म्हणते की तुला पैसे हवे आहेत ना, मी देते ना. आणि उर्वशी मात्र आता लगेच ते जो काही रुपया आहे तर तो गिरिजाच्या अंगावर फेकून देते. त्यानंतर गुरुजी आता इकडे नागेश्वरला म्हणत असतात की तुमच्या घरातील लक्ष्मी कोणत्याही रूपाने बाहेर जायला नकोय. आणि तेव्हा मात्र आता जे काही रुपया आहे तो शेवटी गिरिजाच्या अंगावर गेलेला असतो, म्हणजे ती लक्ष्मी. नागेश्वर आता इकडे हे पाणी गढूळ होते म्हणून खूप चिडतो आणि कोणी माती खाल्ली असे तो अगदी चिडून म्हणून तो पाण्याचा जो काही घडा आहे तर तो भरलेला फेकून देतो आणि खूप आता चवताळलेला असतो. तेव्हा मात्र आता इकडे वासंती मात्र तुळजाभवानीला हात जोडते आणि म्हणते की अगं कोणीतरी पाठव या वाड्यातील जे काही पाप आहे, अंधार पाप, ते अगदी दूर करायला. आणि त्याच वेळेस आता गिरिजा येथे आलेली असते आणि गिरिजा तेथे येऊन जेव्हा पाय ठेवते तेव्हा आता फुलं जे काही आहे तर ते फुलांच्या पाकळ्या उधळून गिरिजाच्या पायाशी पडते. नागेश्वर जेव्हा त्याच्या हातातील ब्रेसलेट आहे तर ते हात असा फिरवत असतो तर त्याच्या हातातील ब्रेसलेटमधील ती घुंगरू वाजत असते. तोच लगेच आता गिरिजाला पुन्हा तो भूतकाळ आठवतो आणि त्रास व्हायला सुरुवात होऊन तिला चक्कर यायला सुरुवात होते. तेव्हा ती खाली पडणार तोच लगेच रुद्र धावत येतो आणि तिचा हात धरतो. तर शेवटी आता तुळजा आईचा खूप मोठा एक चमत्कार होऊन शेवटी गिरिजा आपल्या घरी आलेली असते. तर मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.